नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरच्या नर्मदा ट्रॅव्हल्सचे प्रमुख जगदीश स्वामी. या नर्मदा ट्रॅव्हल्सला 5 राज्यातील वाहन जे चालवणारे आहेत ना बसेस ट्रॅव्हल्सच्या, त्याच्यामध्ये मिड कॅटेगरी मध्यम कॅटेगरीमध्ये त्यांना पहिलं पारितोषिक मिळालंय सुरक्षित प्रवासाचं. स्वच्छता, एकूण गाड्या वेळेवर सुटणं याचं पहिलं पारितोषिक, आणि असं त्यांना 3 वेळा पारितोषिक मिळाले. आता हे काही एका दिवसात घडत नाही, त्याच्या मागचे परिश्रम प्रचंड आहेत. हे जे त्यांना मिळालेलं यश आहे ते त्यांनी कसं मिळवलं, त्यासाठी काय कष्ट घेतले, थेट आपण जगदीश स्वामी सोबत चर्चा करून समजून घेणार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. जगदीशजी, मी आता म्हणालो सर, नर्मदा ट्रॅव्हल्सला आता 5 राज्यातलं पहिलं पारितोषिक मिळालं. आणि मी जो उल्लेख केला आता दर्शकांसाठी की हे एका दिवसातलं नाही. म्हणजे तुमच्याकडे आता 40 वगैरे गाड्या आहेत. तर अगदी सुरुवातीला तुम्ही हा व्यवसाय कसा सुरू केला जरा आम्हाला सांगा ना दर्शकांसाठी. ओके. नमस्कार, मी जगदीश स्वामी, ओनर नर्मदा ट्रॅव्हल्स. माझा हा व्यवसाय ॲक्च्युली ह्या व्यवसायात पडण्याचं कारण म्हणलं तर मी 1997ला माझ्या मोठ्या भावासोबत, माझे मोठे भाऊ होते, 97-98ला आम्ही व्यवसायाची थोडीशी म्हणजे आवड असल्यामुळे टाटा सुमो घेतली आम्ही भाड्याने चालवण्यासाठी. अच्छा. मग ते टाटा सुमो त्यावेळेस क्रेज होता, म्हणजे मार्केटमध्ये गाड्या भाड्याने नव्हत्या. बरोबर. आणि त्यावेळेस बाहेरगावी जायला वाहनं कमी होते लोकांकडे, किंवा प्रायव्हेट वाहन कमी होते आणि टॅक्सी वाहन उपलब्ध नव्हते. बरोबर. मग टाटा सुमो ही गाडी कम्फर्ट पण होती, जास्त सिटिंग कॅपॅसिटी होती, बसायला कम्फर्ट होती, ते सस्पेन्शन वगैरे छान होतं. बरोबर. मग ते आम्ही लातूरमध्ये पहिली टाटा सुमो आमची होती त्यावेळेस. बरोबर. हा. मग ती क्रेज त्याचा एवढा वाढला की आम्हाला, आणि ऍक्च्युली मला आणि माझा भाऊ होता मिलिटरीमध्ये, मिलिटरीमधून तो रिटायर झाला. अच्छा. आणि मलाही जॉब होता ऍक्च्युली पोलीस मधला. पोलीसमध्ये मी त्या अगोदर 5 वर्ष नोकरी केली लातूरमध्येच. तर ते मला थोडीशी धंद्याची आवड होती, किंवा पोलीसमध्ये कुटुंबाचं तेवढं म्हणजे पगारीमुळे भागत नव्हतं. बरोबर. त्यामुळे काहीतरी सुचलं की बाबा आपण व्यवसाय करावा, ह्या दृष्टीने आम्ही म्हणजे व्यवसाय निवडला. मग टाटा सुमोची किंमत त्यावेळेस जवळपास 4-4.5 लाख किंमत होती. आमचं काही ट्रॅक नसल्यामुळे लोन होत नव्हतं आम्हाला. मग लोन होईल का नाही, टाटा सुमो घेतल्यानंतर चालेल का नाही, हप्ते मिळतील का नाही, म्हणजे भरेल का नाही हप्ते, त्यावेळेस असं भीतीपट्टी आम्ही सगळं कुटुंब आम्ही एकत्रित बसलो. माझी मिसेस, माझी वहिनी, माझे भाऊ, आई, आम्ही सगळे एकत्र बसून आम्ही काय सजेस्ट केलं की घरी आपण चितपट करूया. अच्छा. आणि चित पडली तर आपण टाटा सुमो घेऊ. बर. असं एक म्हणजे आम्ही ठरवलं घरी. आम्ही एकत्रित कुटुंब बसवलं घरी आणि चितपट केलं, नाणेफेक केली आणि चित पडलं. चित पडल्यानंतर आम्ही ठरवलं की आता टाटा सुमो घ्यायची. अच्छा. आपल्याला म्हणजे देवानी साथ दिलेली, समजा सुरुवात केली, त्या दृष्टीने आम्ही टाटा सुमो घेतली. टाटा सुमो घेतली, दुसऱ्या दिवशीपासून आम्हाला त्याचे बुकिंग चालू झालं आमचं. अच्छा. भाडे मिळणं वगैरे. त्यावेळेस साधारणपणे रेट 3.5 रुपये 4 रुपये प्रति किलोमीटर. ड्रायव्हर म्हणून तुम्हीच ड्रायव्हर ठेवला होता, पण भाडे एवढे यायचे की त्या ड्रायव्हरचा आराम होत नव्हता. अच्छा. अच्छा. त्यामुळे तो आला की लगेच संध्याकाळी भाडं, दुसऱ्या दिवशी सकाळी भाडे. आणि मलाही अगोदर मी पोलीसमध्ये काही दिवस म्हणजे असताना ड्रायव्हिंगची सवय होती मला. बरोबर. आणि माझ्या बंधूकडे लायसन्स होतं. मग दोघं आम्ही वेळेला अधूनमधून ड्रायव्हिंग करायचं, जायचं. मग मलाही आवड निर्माण झाली, मी पण जायचं. त्यावेळेस म्हणजे 3.5-4 रुपये किलोमीटर भाडं मिळायचं. आणि भत्त्या, ड्रायव्हर भत्ता म्हणून सुद्धा आता आम्हाला 60 रुपये 70 रुपये 75 रुपये असा होता तो. असं करून आम्ही जवळपास ते 4 वर्ष तो व्यवसाय केला. आणि त्यावेळेस पासून ती आवड निर्माण झाली वाहनाची. अच्छा. आणि मेंटेनन्सची सवय झाली. त्यावेळेस पण मला आठवतंय आपले गर्जे साहेबांकडे ते टाटाचं डीलर होतं. आणि त्यांनी ती टाटा सुमोला महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच क्रेज होती भारतामध्ये. बरोबर. मग त्यांनी एका प्रोग्राम मध्ये टाटाचे त्यांचे रिजनल मॅनेजर वगैरे बोलवून आमच्या टाटा सुमोला 4 लाख किलोमीटर झालं होतं. अच्छा. आणि त्याचं इंजिन काम नव्हतं, निघालं नव्हतं. बरोबर. मग सत्कार केला दगडोजीराव देशमुख यांच्या हस्ते, स्वर्गीय दगडोजीराव देशमुख यांच्या हस्ते आमचा तिथे. आणि मला वाटतं शिवराज पाटील चाकूरकर साहेब पण होते. गरजेंनी आमचा सत्कार केला त्यावेळेस. मग त्यावेळेस आम्हाला कळलं की बाबा ह्यामध्ये आपण व्यवस्थित मेंटेन केलं की आपलं कुठंतरी याची
म्हणजे दखल घेतली जाते, समाजही दखल घेतो. हा, सगळेच जण दखल घेतात आणि आवड आणि गाड्या चालतात व्यवस्थित आणि उत्पन्न पण होतं. मग त्यानंतर आम्ही ती टाटा सुमो नंतर मार्केटमध्ये खूप आल्या टाटा सुमो आल्यानंतर त्याचे म्हणजे क्रेज कमी झाला किंवा कॉम्पिटिशन झालं. मग त्यानंतर आम्हाला वाटलं की बाबा आता याच्यावरती आपलं भागणार नाही. टाटा सुमो जुनी पण झाली होती, मग टाटा सुमो विकली. साधारणपणे 2000 आम्ही इतके दिवस रेंटनीच राहत होतो, रेंटनी होतं आमचं दुकान. त्यानंतर आम्ही गांधी चौकामध्ये जुन्या रेल्वे स्टेशन समोर अग्रवाल यांच्याकडनं, त्यांच्या इथे किरायाने होतो आम्ही अगोदर. अच्छा. त्यांनी आमच्या दोघा भावाचा स्वभाव पाहून आम्हाला गांधी चौकामध्ये त्यांचा एक गाळा होता, तो त्यांनी आम्हाला विक्री केला. अच्छा. तुमच्याकडे जसे पैसे येतील तसे तुम्ही आम्हाला द्या आणि ह्या गाळा घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करा. असं त्याने एक म्हणजे विश्वास ठेवून आम्हाला गाळा दिला तिथे. मग त्या गाळ्यामध्ये आम्ही सर्वप्रथम आम्हाला ही बुकिंगचं आवड असल्यामुळे ट्रॅव्हल्स बुकिंगचा व्यवसाय त्यावेळेस थोडासा जेमतेम होता लातूर जिल्ह्यामध्ये. बरोबर. मोजक्याच काही ट्रॅव्हल्स होत्या, तिथून मुंबईला वगैरे असे रूट होते, मुंबई नागपूर काही. मग आम्ही ते बुकिंग ऑफिस चालू केलं त्यावेळेस. बुकिंग ऑफिस चालू केल्यानंतर मग काही गाड्यांची बुकिंग करायचं, त्यामध्ये समजा पर बस आम्हाला 15 रुपये 20 रुपये प्रति तिकीट मिळायचं. तो व्यवसाय जवळपास आम्ही 2006 पर्यंत केला बुकिंगचा. तुम्हाला कॉन्फिडन्स पण आला? हा, कॉन्फिडन्स आला बाबा ह्याच्या. आणि यामध्ये काय होत होतं की बाहेरच्या प्रत्येक मालकांच्या वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या रूटवर होत्या. अच्छा. मग आम्हाला असं लक्षात आलं की बाबा काही मालक सर्व्हिस देत नाहीत, पॅसेंजर बुकिंग करणाऱ्याकडे तक्रार करतो त्यावेळेस. बरोबर, स्वाभाविक. हा, त्यावेळेस ऑनलाईन सुविधा नव्हती किंवा आता तुम्ही आहेत माझ्या ओळखीचे किंवा इतर कोणी, बाबा स्वामी तुम्ही अशी कशी बुकिंग गाडी दिली, तुम्हाला माहित नव्हतं काही गाडी खराब आहे. मग आम्हाला ती व्यवस्थित सोडलं नाही, गाडी घाण स्वच्छ नव्हती किंवा सर्व्हिस नव्हती, ड्रायव्हर बरोबर नव्हते, असे ते तक्रार करू लागले. मग आम्ही बसून चर्चा केली की बाबा आपण ह्या ट्रॅव्हल्स व्यवसायात का उतरू नये. आपल्याला समजा इथून आपल्याला तर माहिती झालं की बाबा पॅसेंजरला काय पाहिजे किंवा ह्या धंद्यामध्ये कसं प्रोग्रेस करायचं किंवा काय सुविधा द्यावी. मग आम्ही विचार केला की आपण जर समजा ट्रॅव्हल्स विकत घेतली आणि चालवली तर आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तशी आपण सेवा देऊ शकतो. पॅसेंजरला जी गरज आहे बरोबर त्या गरजेप्रमाणे आपण याच्यामध्ये सुविधा देऊ शकतो. मग त्यावेळेस स्लीपर गाडीचा क्रेज नव्हता, सगळ्या सिटिंग गाड्या. मग आम्ही त्यावेळेस एक 2006च्या दरम्यान आम्ही पहिली सिटिंग गाडी घेतली. एकच गाडी घेतली आणि ती आणली मुंबईवरनं एका गुजराती व्यापाऱ्याकडनं. आम्ही ती गाडी घेतली जवळपास 8.5 लाखाला त्यावेळी. सेकंड हँड गाडी घेतली आणि त्या लोन साठी, त्याचं लोन होण्यासाठी मला जवळपास 3 महिने लागले. बापरे. हा, त्या लोनचा आम्ही अप्लाय केला ICICI बँकेकडे. त्यावेळेस ते आम्ही खूप म्हणजे ते ICICI बँकेत जाणं, त्यांना रिक्वेस्ट करणं, लोन साठी मागे लागणं, असं त्यांना खूप म्हणजे आम्ही ते ऑफिस होता औरंगाबादला. अच्छा. जो व्यक्ती तो मॅनेजर होता तिथं मुलगा काम करणारा, तो शेतात जरी असला तर तो म्हणायचा मी तुमच्याच कामात आहे. अच्छा. 3 महिन्यापर्यंत आम्हाला त्यांनी लोन साठी तंगमळ केली. समजा शेवटी आम्हाला लोन दिल्यानंतर आम्ही ज्यावेळेस पैसे दिले त्या मालकांना मुंबईच्या, त्यावेळेस त्यांनी आम्हाला ताब्यात दिली गाडी. बरोबर. आणि सेकंड हँड ताब्यात देताना मुंबईचे माणसं म्हणतात काही बाबा की बाहेरचे असे काही ठगपणा करतात, तसं आमच्याशी सुद्धा घडलं ते. अच्छा. त्या माणसाने त्या गाडीचे काही पार्ट काढून घेतले. बापरे बापरे. आमची पहिली डेअरिंग 8.5 लाखाची गाडी घेतली, ते पार्ट काढून घेतले. नेमकंच मी काही दिवस पोलीसमध्ये नोकरी केल्यामुळे मला थोडंसं हिंमत आली की आपण या विरुद्ध काहीतरी आवाज उठवावा. मग त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलो आणि ती तक्रार दाखल केली. ते पोलिसांना सांगितलं मी असं आहे. पोलिसांनी साथ दिली. त्या मालकाने सगळे काढलेले पार्ट आम्हाला टाकून गाडी आमच्या ताब्यात दिली. तिथून आमची सुरुवात. ते माहिती असल्यामुळे हे सगळं आम्हाला म्हणजे त्याचं माहिती झालं. तुमची ती एक गाडी पुन्हा दुसरी गाडी कधी घेतली? दुसरी गाडी सर आम्ही जवळपास बघा 2009ला आम्ही मराठवाड्यातली 2x1 पहिली स्लीपर घेतली जोडी. अच्छा. मराठवाड्यातली पहिली 2x1. अगोदर कसं होतंय 2 इकडे 2 इकडे 2x2 होते. बरोबर. त्यावेळेस ते 2x1चं क्रेज आलं कारण सिंगल लोकांना सिंगल सीटची आवश्यकता, ती त्यांची गरज बघून इकडे बघून किंवा सेपरेट पहिली गाडी आपण घेतली 2009ला. अच्छा. मग ती पहिली गाडी घेतली त्याची म्हणजे त्यावेळेस ते सस्पेन्शनचं क्रेज नव्हतं. आता गाड्या सगळ्या एअर सस्पेन्शन आल्यात. बरोबर.
म्हणजे कम्फर्ट प्रवास करण्यासाठी मागे जे पाटे असतात, लोखंडी पाटे, बरोबर, ते त्यावेळेस ते पाटे होते. आता बलून आले सगळ्या गाड्यांना. म्हणजे तुमचा कम्फर्टपणा जो असतो, अच्छा, म्हणजे झटके लागू नये, गचके लागू नये, यासाठी त्यावेळेस ते नव्हतं. नंतर आता आल्या सुविधा. मग ती पाटेवाली गाडी घेतली आम्ही. ती गाडी एवढी चालायची की ऍडव्हान्स बुकिंग मध्ये आमच्याकडे 8-8 दिवस बुकिंग व्हायची त्या गाडीची. पुण्याला चालू केली आम्ही ती. बरोबर. आम्ही म्हणजे आमचे पार्टनर आहेत पुण्याचे, त्यावेळेस पार्टनरशिप मध्ये चालू केला तो व्यवसाय. त्यांच्यासोबत आम्ही टाईप करून ती गाडी चालू केली. 2009 नंतर आम्ही जवळपास 2 वर्षातच आम्हाला जाणवलं की आपल्याकडे मागणी वाढली आणि आपल्याकडे म्हणजे आपण सर्व्हिसमुळे किंवा काही गोष्टीमुळे गाड्यांना पॅसेंजरची डिमांड आहे. अजून त्या रूटला आम्ही एक सिटिंग गाडी टाकली. अच्छा. त्यावेळेस काही कॉलेजचे मुलं वगैरे त्यांच्याकडे म्हणजे पैशाची अडचण किंवा काही स्लीपर नको, तर ते सिटिंगचं एक ऑप्शन ठेवावं म्हणून आम्ही ठरवलं. तशी गाडी, सिटिंगच्या 2 गाड्या घेतल्या. जगदीशजी, तुमचे बंधू जे होते, हो हो हो, ते जे वारले ते कधी वारले? हा सर, ते 2007 ला माझे बंधू वारले. अच्छा. हा. तर त्यांनी मूळ व्यवसाय त्यांनी चालू केलेला होता तो. बरोबर. तर 2007 ला वारले. त्यानंतर माझ्यावरती जबाबदारी जास्त पडली. अच्छा. नेमकं या 2 गाड्या घेतल्या होत्या आणि एक आमचा कुटुंबाचा आधार मोठा भाऊ, आणि तो करत म्हणजे सगळी माहिती असते, जबाबदार व्यक्ती पडल्यामुळे माझ्याकडे माझे 2 मुलं, त्याचे 2 मुलं, माझी म्हणजे परिवार, हे सगळ्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर पडली त्यावेळी. आणि तो माझ्या जीवनातला फार मोठा आघात होता. असा आघात असताना तुमचं पुन्हा व्यवसायाचं वाढवणं सुरू? ते म्हणजे पर्याय नव्हता. आम्ही या व्यवसायात शिरलो, आम्हाला वाढवणं म्हणजे आता कुटुंबासाठी किंवा हा व्यवसाय परत रिव्हर्स यायचा नाही, किंवा भावाचे जे स्वप्न होते, आपले स्वप्न होते, ते पूर्ण करायची इच्छा. आणि व्यवसाय चांगला होता, तेवढा काही म्हणजे असा हेही नव्हता की सुरुवात आपली चांगली झाली. जसं मग तुम्ही पुण्याला सुरू केलं ना, मग तसं आता किती ठिकाणी तुमच्या टोटल गाड्या आहेत? आताची काय स्थिती आहे? आता सर जवळपास आम्ही पुण्यापासून सुरुवात केली. पुण्याला आज स्थितीमध्ये आमच्या नर्मदाच्या ताफ्यातून रोज 8 शेड्यूल जातात. 8 बस जातात रोज. 8 इकडनं जातात, 8 तिकडनं येतात. बापरे. तर त्यावेळी त्याच्यामध्ये आम्ही काही 1-2-3 सिटिंग ठेवलेल्या आहेत. इथला लातूरचा कॉलेजचा मुलांचा खूप मोठा वर्ग पुण्याला आहे शिकण्यासाठी. बरोबर आहे. मग ते रेट साठी मला परवडेल या दृष्टीने बरोबर ते सिटिंग मध्ये. म्हणजे आता लातूर टू पुणे आहे, लातूर टू मुंबई आहे, कुठे कुठे आहेत गाड्या? लातूर टू औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूरला 2 शेड्यूल आहेत आपले. नागपूर एक चालू केलं होतं, रिस्पॉन्स बघून 2 वाढवले तिकडे. अरे वा. नाशिक आहे, कोल्हापूर आहे, मुंबईला 2 शेड्यूल आहेत आपले. जवळपास आपल्या ताफ्यामध्ये 38 ते 40 बस आहेत आपल्या नर्मदाच्या सध्या. 40 म्हणजे मालकीच्या तुमच्या किती आहेत आणि हे किती आहेत? माझ्या मालकीच्या 25 आहेत. अच्छा. बाकीच्या 15 बस आम्ही कॉन्ट्रॅक्टने आमच्याच मित्र परिवारामधल्या नर्मदा ब्रँडिंग खाली. मग आता तुमचा एकूण स्टाफ किती ड्रायव्हर आहेत? बाकी सगळा स्टाफ कसा आहे? स्टाफ सर आमचे प्रति बस म्हणजे आम्ही स्पेअर मध्ये 1 ड्रायव्हर ठेवतो. अच्छा. 3 ड्रायव्हर प्रमाणे आणि 1 क्लीनर. अच्छा. असे जवळपास 150 ऑफिसच्या स्टाफ सहित मेंटेनन्सचे टीम, वायरमॅन. तुमच्यातून तुम्ही 150 जणांना थेट रोजगार? राईट. 150 लोकांना आम्ही रोजगार देतो. आणि जे आमच्यापाशी म्हणजे आमच्याकडे जुने आहेत तो स्टाफ आतापर्यंत कंटिन्यू ठेवलेला आहे किंवा तो आहे. एवढे जर तुम्ही स्टाफ सांभाळता, साधारणपणे लोक तक्रार काय करतात बघा आज? लोक वेळेवर काम करत नाही, लोक वेळेवर येत नाही, असे तक्रारीमध्ये तुम्ही वेळेवर सगळ्या गोष्टी चालवत, स्वच्छ गाडी ठेवत, पहिला क्रमांक 5 राज्यात 3 वेळा मिळवला. याच्या मागचं काय मॅनेजमेंट तुम्ही कशी करता? कसं आहे, आता सुरुवात आमची एक ड्रायव्हर म्हणून झाली समजा. बरोबर. अगदी. ते एक ड्रायव्हर मुळे गाडीचं मेंटेनन्स किंवा ते पॅसेंजरच्या रिक्वायरमेंट काय आहे टाटा सुमो पासून कळालं आम्हाला. बरोबर. की त्यांना कसं काय पाहिजे आणि काळानुरूप आम्ही बदल केला त्यामध्ये. की काही समजा ऑनलाईनचं पोर्टल आले नंतर 2012-14 नंतर ऑनलाईनचे रेड बस वगैरे हे पोर्टल चालू झाले. मग अगोदर आमची ऑफलाईन बुकिंग होती, त्यावेळेस तक्रारी येत नव्हत्या किंवा मोबाईल नव्हते. बरोबर. डायरेक्ट कम्युनिकेशन होत नव्हतं पॅसेंजरची. आता कळायला लागलं आपल्याला की बाबा ऑनलाईन लोक तक्रारी करतात, इथे घाण आहे, इथं म्हणजे इथं स्वच्छता नाही, गाडी ड्रायव्हरने इथं आम्हाला सोडलं नाही, अच्छा वेळेवर गेली नाही, किंवा आता जीपीएस सिस्टीम आली गाडीमध्ये. बरोबर. जीपीएस द्वारे आम्हाला कळतं किंवा ऑनलाईन पोर्टल द्वारे कळतं. हे सगळं याच्यामुळे आम्हाला ते कळायला लागलं की आता काय काय आम्हाला बदल घडून आणले पाहिजे गाडीमध्ये. वा.
आणि ऑनलाईनच्या रेड बसच्या रेटिंगमुळे आवी बस, वेगवेगळे पोर्टल, पेटीएमची वेबसाईट आहे, कस्टमर सगळ्या याच्यामध्ये तुम्ही हे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात, गव्हर्नमेंटला टॅक्स किती भरावा लागतो? टॅक्स प्रति बस 2.5 ते 3 लाख रुपये आम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो. अच्छा. फक्त रोड टॅक्स आणि त्या जीएसटी वेगळा, बर, इन्कम टॅक्स वेगळा, अच्छा, आणि टोल वेगळा. बरोबर. मी माझ्या नर्मदा कंपनीकडनं अच्छा महिन्याला जवळपास 5 लाख रुपये टोल भरतो सर. बापरे. गव्हर्नमेंट 5 लाख टोल झाला. राईट राईट. 40 गाड्या, त्याचा टॅक्स समजा म्हणजे तो देखील 80-90 लाखाचा असेल. 1 CR पर्यंत टॅक्स गव्हर्नमेंटला रोड टॅक्स जातो. बरोबर. एका कंपनीकडनं. बाकी इन्कम टॅक्स वेगळा, जीएसटी जातो जवळपास 40-50. राज्यात किती अशा ट्रॅव्हल्स असतील? राज्यात सर जवळपास प्रायव्हेट बसेस 1 लाखच्या 1 लाख. हो नक्की. आता असं म्हटलं जातंय की एसटी महामंडळाकडे आता नजीकच्या काळात की जे हे काही वेगवेगळ्या योजना आणल्या, 50% महिलांना सवलत, आणि एसटी महामंडळ जर आता फायद्यात चाललंय अशी एक चर्चा आहे. नव्या गाड्या आल्यात वगैरे, म्हणजे अशी जर समजा स्पर्धा चांगली झाली तर या तुमच्या व्यवसायावर काही परिणाम होईल का? कसं आहे सर, आमच्या व्यवसायात तेवढा म्हणजे आता आपण म्हणत होतो की रेल्वे चालू झाल्यानंतर, पहिली रेल्वे चालू झाल्यानंतर आता ट्रॅव्हल्स बंद पडते, त्यानंतर इंटरसिटी चालू झाली, त्याचाही परिणाम होईल वाटलं, पण आमच्या व्यवसायावरती तेवढा त्याचा परिणाम झाला नाही. बरोबर. आमचा व्यवसाय कसा, स्पॉटला आम्ही आता रेल्वे कसं आहे निगडी, काळेवाडी किंवा कॉलेज त्या ठिकाणी जात नाही, आणि आपल्या इकडं ग्रामीण भागांच्या लोकांकडे लगेज खूप असतं, इथून त्या अन्नधान्य घेऊन जातात. बरोबर. त्या गाडीमध्ये त्यांना सोयीच जातं ते जायला यायला सोडायला, आणि गाडीमधला कम्फर्ट प्रवास तो एक आम्हाला म्हणजे पैसे घेत नाहीत. लगेजला आम्ही घेत नाही सर पैसे. अच्छा. नाही. ते बेनिफिट आहे त्यांचं. किंवा फॅमिलीमध्ये एखादं लहान मुलं असतं तर त्याचे पैसे बाकी एसटी मध्ये किंवा तिकडे लागतात. बरोबर आहे. आता गव्हर्नमेंटने ही सुविधा आणली 50% महिलांना वगैरे, त्यामध्ये लॉस गव्हर्नमेंटच आहे. आपल्याला ते आता गव्हर्नमेंट दाखवणार कसं की हे लॉस व्हायला लागला, किंवा एसटी महामंडळात सुद्धा जवळपास 5,000च्या आसपास, 5-10 हजाराच्या आसपास प्रायव्हेट बस पण आहेत. अच्छा. म्हणजे खाजगी बसेस एसटी महामंडळ चालवतात किलोमीटरवरती. बरं. आणि खाजगी ड्रायव्हर आहेत सर त्याच्यावर. अच्छा. बरं. आमच्यासारखे काही बस मालक प्रायव्हेट आहेत, त्यांनी बस गव्हर्नमेंटला दिलेल्या आहेत कॉन्ट्रॅक्ट वरती, त्यांना प्रति किलोमीटर भाडं मिळतं. अच्छा. नाही, माझ्या मनात एक प्रश्न असा आला, सगळ्या शहरामधली मेन अडचण काय आहे की तुमचे जे थांबे आहेत, तुम्ही गाड्या ठेवायचे कुठं, थांबवायचे कुठं, असे प्रॉब्लेम आहेत. आणि बऱ्याच वेळेला एसटी महामंडळाच्या भरपूर जागा आहेत, समजा त्याच वेळेला तुमची गाडी लागली आणि एसटीची लागली, जे कर्नाटक मध्ये असं केलं जातं, भाड्याने हे दिलं जातं. आपल्याकडे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने समजा असं केलं तर काय होईल? नाही, खूप चांगलं. आमची सर खूप दिवसापासून मागणी आहे. आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत बोकीचे प्रसन्न पटवर्धन सर, त्यांनी बरेच वेळेस मंत्रिमंडळात महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो किंवा गडकरी साहेबांना प्रात्यक्षिक करून दाखवले. बरोबर. लोकांचा एक समज आहे की बसमुळे ट्रॅफिक जाम होते, त्यांना नो एंट्री करावी शहरामध्ये, पण आम्ही सगळ्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले की तुम्ही बसमध्ये उतरल्यानंतर कोणी एक सिंगल असतो माणूस, कोणी 3 असतात, कोणी 4 असतात, प्रत्येक एका बसमधले 40 पॅसेंजर जवळपास कमीत कमी 10 ते 15 कार हे करतात, भाड्याने घेतात. ओला उबेरच्या कार. बरोबर. त्यांच्या घरी जाण्यासाठी. त्या 10-12 कारची ट्रॅफिक आणि ही बसची ट्रॅफिक हा जर विचार केला तर बस त्या ठिकाणी गेलेली सोयीचं आहे. आणि बस आता सगळ्या नामांकन पूर्ण आहेत, प्रदूषण मुक्त आलेल्या आहेत, Euro 6 आल्यात. खरंय. खूप त्याच्यामध्ये म्हणजे असं काही बस म्हणजे नुकसान नाही शहरामध्ये. अच्छा. लोकांचा एक गैरसमज झाला की बसमुळे ट्रॅफिक जाम होते. आता लातूरची भौगोलिक परिस्थिती पाहता तुम्ही, आता दिवसा आमच्या बस चालत नाहीत लातूरमध्ये, ट्रॅव्हल्स चालत नाही, तरी ट्रॅफिक जाम आहे. पण शेवटी शब्द आमच्यावर येतो की ट्रॅव्हल्समुळे ट्रॅफिक जाम आहे. असं. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. हा सर. म्हणजे आजकाल काय आहे की बेरोजगारी, बरं का, आणि असे विषय भरपूर चर्चेले जातात. म्हणजे तुमचा जो एक विकास झाला की एका ड्रायव्हर वरनं जवळपास आता 25 गाड्यांचे मालक
15 गाड्या भाड्याने घेऊन त्या चालवणारे आणि लोकांना रोजगार देणार तुम्ही ठरलात. तर आजच्या तरुणांनी जे सगळे आता नुसतं गुटखा खात गावात बसतात चकाट्या काहीच काम करत नाही, त्यांना तुम्ही काय सांगाल? माझं सजेशन आहे सर, या व्यवसायामध्ये स्कोप खूप आहे आणि वरच्यावरती लोकसंख्या वाढतच आहे आणि इथून बाहेरगावी जाणारे लेबर पासून ते जॉब करणारे शिकणारे असे भरपूर लोक बाहेर पुणे मुंबई नागपूर ऑफिस इकडचे तिकडं तिकडचे इकडे ऑफिस झाले, त्यांच्या गव्हर्नमेंट सर्वंट आहेत येणं जाणं करण्यासाठी. तर या जॉबमध्ये भरपूर चान्सेस आहेत. तुम्ही ट्रॅव्हल्स मालक नाही जरी झालात तरी ट्रॅव्हल्स बद्दल आता आपल्या महाराष्ट्रात बरेच रिपेअरचे गॅरेज नाहीये, त्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता. बॉडी बिल्डिंग महाराष्ट्रामध्ये नाहीये. खरंय, आम्ही सगळे बॉडी बिल्डिंग कर्नाटक पंजाब अहमदाबाद अशा ठिकाणी बनवतो. त्या त्या राज्याला त्याचा जीएसटीचा फायदा होतो. अगदी बरोबर. प्रति बस 3-4 लाख रुपये त्यांना जीएसटी मिळतो. तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटलाही मिळेल आणि यांनाही रोजगार संधी उपलब्ध होईल. त्यांनी समजा त्या क्षेत्रात कोणी वॉशिंग सेंटर खोललं, कोणी व्हील अलाइनमेंटचे बरोबर किंवा साफसफाईचे असे भरपूर आहेत, किंवा ऑनलाईन पोर्टल तयार करून त्यामध्ये स्कोप केला असे आणखी रोजगार उपलब्ध आहेत. तरुणांनी पुढे यायला संधी आहे सर याच्यामध्ये. वा, नक्की नक्की संधी. जगदीशजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. दर्शक, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.